आता सुरू करा, मी तुम्हाला सांगतो तो. मग मी म्यूटवर जातो. ठीक आहे सर, तुम्ही फेसबुकची लिंक पाठवताय ना, का त्याची गरज नाहीये? नाही, कुठले प्रश्न आले तर मी तुम्हाला त्या पेजवर तुम्हाला वाचून दाखवतो आणि तुम्हाला त्यांचं लिंक पण पाठवतो. नाही तर मग लिंक पाठवा, मी इथं फोन साईडला ठेवलेला आहे, मी बघेन. बरं चालेल, मी लिंक पाठवतो. आता हा, लाईव्ह लिंक आपण पाठवा. आहोत. ठीक आहे, तर हा, तुम्ही सुरू करू शकता. माझा नंबर आहे ना तुमच्याकडं? हो हो, आहे आहे. हा, मला लिंक पाठवा. मॅडम तुम्ही व्हिडिओ चालू करा. ठीक आहे, स्टार्ट करू आपण मी आता? हो हो, लाईव्ह आहे आपण. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उद्यमी रश्मी रत्नदीप पाटील. आजच्या या वेबिनारची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी माननीय ओमकार हरिमाळी सर आणि माननीय महबूब शेख सर यांचे मी आभार मानते. आजच्या आपल्या वेबिनारचा विषय आहे ई कॉमर्स. खूप लोकांना ई कॉमर्स बद्दल खूप कमी माहिती आहे आणि असली तरी ती खूप खूप अर्धवट आहे. त्यासाठी आज मी जी मला माहिती आहे मी ती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ई कॉमर्स म्हणजे काय? ई कॉमर्स म्हणजे काय? ई कॉमर्सचा थोडक्यात अर्थ आहे इंटरनेट बँकिंग किंवा इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार. आपण ही ई कॉमर्सचा उपयोग सगळीजण खूप खूप प्रमाणात करत असाल. आज भारतातल्या जवळजवळ 48 कोटी लोक ई कॉमर्सचा वापर करतात. जगात भारत हा ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये ई कॉमर्स वापरण्यात 3ऱ्या स्थानावर आहे आणि चायना प्रथम स्थानावर आहे. चायनाचं ई कॉमर्स नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या स्थानावर USA आहे. ई कॉमर्स इंडस्ट्री भारतात वाढण्याचे कारण ई कॉमर्स इंडस्ट्रीला भारतात खूप स्कोप आहे. त्याचप्रमाणे परदेशातही खूप स्कोप आहे. आजच्या आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर जवळजवळ 60 ते 70% व्यवहार हे ई कॉमर्सच्या माध्यमातूनच होत आहेत. यामध्ये तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ईबे, स्विगी, झोमॅटो, 99acre.com अशा वेगवेगळ्या साईट वापरून तुम्ही जे व्यवहार करता त्या सगळ्या व्यवहारांचा समावेश ई कॉमर्स मध्येच होतो. ई कॉमर्स व्यवहाराचा एक फायदा आहे की ह्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे. आणि ई कॉमर्स मध्ये आपण वस्तू सेल किंवा परचेस करू शकतो. ई कॉमर्स द्वारे आपण पूर्ण बँकिंग ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्याचप्रमाणे लाईट बिल भरणे, फोन बिल भरणे, तुमचे फोनचे रिचार्ज, या सगळ्या व्यवहारांचा समावेश ई कॉमर्स मध्ये होतो. थोडक्यात ई कॉमर्स बद्दल सांगायचे झाले तर ई कॉमर्स मीन्स इंटरनेट बँकिंग. आपण इंटरनेटद्वारे जी सगळी कामं करतो त्या सगळ्या व्यवहारांचा समावेश ई कॉमर्स मध्ये केला जातो. ई कॉमर्स मधल्या आता ई कॉमर्स काय आहे? ई कॉमर्स ही एक इंटरनेट इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सिस्टम आहे ज्याद्वारे आपण व्यवहार करू शकतो. ई कॉमर्सच्या मुख्य साईट आहेत फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील, मिंत्रा,
पेटीएम मॉल, शॉपक्लूज, बिग बास्केट, त्याचप्रमाणे हॉस्पिटॅलिटीसाठी ज्या साईट आहेत त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे प्रॉपर्टीसाठी साईट आहेत त्याच्यामध्ये 99acre.com, 99acre.com आहे. त्याचप्रमाणे या हॉस्पिटॅलिटीसाठी साईट आहेत ओयो, यात्रा, मेक माय ट्रिप, गो अबिबो. ट्रान्सपोर्टेशनसाठी ई कॉमर्सच्या साईट आहेत मेक माय ट्रिप, यात्रा. ह्या सर्व साईटचा उपयोग आपण व्यावहारिक जीवनात काही प्रमाणात सगळीजण करत असतो. ह्यालाच ई कॉमर्स म्हणतात. बहुतेक लोकांना वाटते की ई कॉमर्स म्हणजे खूप मोठा आहे, कारण कॉमर्स हा शब्द ऐकल्यावरच खूप लोक घाबरतात. अरे बाबा तिथं गणित असतंय, कसं काय व्हायचं. पण आज मी तुम्हाला सांगते ई कॉमर्स मध्ये तसं काहीही नाही आहे, भिण्यासारखं काही नाही, एकदम इझी आहे. इतकी चांगली सिस्टम आहे की तुम्ही याद्वारे इझिली बाईंग आणि सेलिंग करू शकता. आणि ई कॉमर्स ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ही फक्त एका गावापुरती किंवा शहरापुरती, एखाद्या देशापुरती मर्यादित नाही आहे. ई कॉमर्स द्वारे तुम्ही पूर्ण जगाशी व्यवहार करू शकता. त्याच्यामुळे ह्याचं मार्केट खूप मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्रँडिंगचीही गरज नाही आहे. एकदा तुमच्या वस्तू किंवा तुमचे प्रोडक्ट जर चांगले असले तर ते तुम्ही चांगले असले तर ते तुम्ही इझिली तुम्ही त्यांचं ब्रँडिंग करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ई कॉमर्स साठी तुम्हाला ब्रँडिंगचीही गरज नाहीये, कारण ते ब्रँडिंगसाठी पैसा खर्च करायची गरज नाहीये, कारण ते तुमचं ब्रँडिंग आपोआप होत जाईल. आज तुमच्या 10 वस्तू जर ई कॉमर्स मध्ये विकल्या गेल्या तर नेक्स्ट तुमचे कस्टमर रिपीट होतील. त्यांनी सांगतील अरे ह्या साईट वरून आम्ही ह्या ब्रँडची वस्तू घेतलो, ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळे तुमच्या माउथ पब्लिसिटीनंही खूप वस्तू विकल्या जातात. हे तुम्हाला नॉर्मल शॉपमध्ये इझिली शक्य नाही आहे. त्याचप्रमाणे ई कॉमर्सचा व्यवहार करून आपण खूपसे आपण कॉस्ट कंट्रोल करू शकतो. कारण ई कॉमर्स झाले व्यवहार करायला आपल्याला कुठल्याही रेंटल शॉपची गरज नाही आहे, नाहीतर सेपरेट इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मॅन पॉवर कमी लागते, सिक्युरिटीचा खर्च नाही आहे, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा तुम्हाला एफर्ट्सही घालायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन ऍड करा. तुमचं कॅटलॉगिंग चांगलं असलं पाहिजे. तुमच्या प्रोडक्टची व्यवस्थित माहिती द्या. तुमचे प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल तर तुमचे प्रोडक्ट आरामात विकले जाऊ शकतात. आणि ई कॉमर्स इंडस्ट्री इतकी मोठी आहे की तुम्ही कुठलाही म्हणजे अगदी साध्यातला साधा तर मोठ्यातला मोठा तुम्ही ई कॉमर्स मध्ये सेल करू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळ्या साईट आहेत. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटरच्या ई कॉमर्स मध्ये सेल करताना तुम्ही तुमच्या प्रोडक्टची विक्रीची किंमत स्वतः ठरवू शकता. म्हणून तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटरच्या प्राइसशी कम्पेअर करून तुमच्या प्राइस ठेवला तर तुम्हाला म्हणजे प्राइस ठेवून तुम्ही सेल करू शकता आणि त्याच्यात तुम्ही मार्जिन कमवू शकता. त्याचप्रमाणे ई कॉमर्सचा अनेक बेनिफिट आहे की जर तुमचे प्रोडक्ट सेल झाले तरच तुम्हाला साईटला कमिशन द्यावं लागतंय. जोपर्यंत तुमचा प्रोडक्ट सेल होत नाही तोपर्यंत तुम्हाला कमिशन द्यायला लागत नाही. त्याचप्रमाणे अनेक ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही ई कॉमर्सचा अनेक ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही ई कॉमर्सद्वारे तुम्हाला शिपिंगचाही खर्च लागत नाही. आता आपण बघूया ई कॉमर्सची आज गरज काय आहे. ई कॉमर्स ही एक मोठी इंडस्ट्री, ह्यूज इंडस्ट्री आहे आणि आपला जगातला जवळजवळ 70% रेव्हेन्यू आपल्याला ई कॉमर्सद्वारे मिळतोय.
चायनाचं तर ई कॉमर्सचं जाळं इतकं स्ट्रॉंग आहे की ते मे बी ते कोणी तोडू शकणं अशक्य आहे. चायना ऑनलाईन मार्केट, ई कॉमर्स आणि ऑनलाईन मार्केटमध्ये एक नंबरच्या स्थानात आहे. आणि आज आपण पाहत आहोत की हा कोरोनाच्या स्थितीत लोकांच्याकडे वेळ नाही आहे, त्याचप्रमाणे सेल्फ डिस्टन्स ठेवा, क्राऊड करू नका, अशा वेळी आपल्याला ई कॉमर्स खूप उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर शॉपमध्ये कुठलीही वस्तू सेल करायचं म्हटला तर तुम्हाला लिमिटेशन्स येतात. म्हणजे तुमचं शॉपची एरिया आहे, तर समजा तुमच्याकडे एकाच वेळी 10च कस्टमर येऊ शकतात. तसं ई कॉमर्स मध्ये नाही आहे. ई कॉमर्स मध्ये एका वेळेला तुमच्याकडे 100, 200, हजारोच्या घरातही कस्टमर हे तुमचे प्रोडक्ट सर्च करून ऑर्डर करू शकतात. एवढी मोठी ही इंडस्ट्री आहे. त्याचप्रमाणे आपण शॉपमध्ये किंवा बिझनेसमध्ये आपण एक माणूस सहजासहजी किती वेळ देऊ शकतो? 10 to 7, जास्तीत जास्त 12 तास ते 15 तास. त्याच्यावर आपण एफर्ट देऊ शकत नाही. पण ई कॉमर्स इंडस्ट्री अशी आहे की तिथे तुम्ही 24 आवर्स सेल करू शकता. असं नाही की तुमचं दुकान बंद झालं, तुमचा बिझनेस नाही होणार. ई कॉमर्स मध्ये तसं नाही आहे. तुमचं दुकान बंद, तुमचं साईट बंद असू दे, चालू असू दे, तुम्हाला तुमचा बिझनेस हा येतच जाणार. कधी कधी असं होतं की संध्याकाळी आपण झोपताना बघतो की 3-4च प्रोडक्ट गेलेले आहेत आणि सकाळी उठून बघतो तर एकदम 60-70 प्रोडक्ट गेलेत. अशी ई कॉमर्स इंडस्ट्री आहे. आजच्या लोकांना तर नेटवर सर्च करायची खूप सवय लागलेली आहे. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. फोन असल्यामुळं आणि इंटरनेटच्या सुविधा इझी झाल्या असल्यामुळं प्रत्येक जण काही ना काहीतरी शोधत असते. अरे हा, मला ही वस्तू घ्यायची आहे. हा, शॉपमध्ये जाण्यापेक्षा किंवा मॉलमध्ये जाण्यापेक्षा तो पहिला ऑनलाईन सर्च करतोय आणि त्याला ऑनलाईन मध्ये जी वस्तू शॉपमध्ये 1200 रुपयाला मिळत असते ती त्याला मे बी ऑनलाईन मध्ये 900 रुपयाला मिळते. त्याच्यामुळे तो ई कॉमर्सच प्रेफर करतो. आणि ह्याच्यामध्ये रिस्क नाही आहे. प्रोडक्ट चांगल्या साईट वरून तुम्ही परचेस केला तर तुम्हाला प्रोडक्ट ऍज इट इज, जसं तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलेली इमेज असेल, त्याचे जे डिस्क्रिप्शन असेल, त्याची वॉरंटी गॅरंटी सगळं मिळते. त्याच्यामुळे ह्याच्या 0% आहे, 0% लॉस आहे. त्याच्यामुळे तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये प्रोडक्ट खरेदी करू शकता आणि विक्रीही करू शकता. ई कॉमर्स मध्ये तुम्ही प्रोडक्ट सेल केला तर समजा तुम्ही आज नॉर्मल तुमच्या शॉपमध्ये दिवसाला 10,000चा बिझनेस होत असेल, तेच जर तुम्ही तुमचे प्रोडक्ट ई कॉमर्सच्या साईटवर ऍड केला तर तुमचा मे बी 50-60 हजार दिवसाला बिझनेस होईल. आणि त्याच्यामुळे तुमचा बिझनेस जास्त असल्यामुळे तुम्ही प्रोडक्टची कॉस्ट कमी प्रोडक्ट कमी रेटनं देऊ शकाल. त्याच्यामुळे आपोआपच तुमचं ब्रँडिंगही होत जाईल. आणि तुम्हाला ब्रँडिंगसाठी एक्स्ट्रा खर्च करण्याची गरजही भासणार नाही. आता आपण बघूया ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेजेस आहे, पहिला ऍडव्हान्टेजेस आहे की तुमचा वेळेची बचत होते. समजा तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन परचेस करायचा आहे तर तुमचा वेळ वाया जातो. तसं ई कॉमर्स मध्ये नाही आहे. तुम्ही बसल्या बसल्या कुठून कसंही ऑर्डर केला, तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करू शकता आणि डोर टू डोर डिलिव्हरी आहे. त्याप्रमाणे तुम्हाला नॉर्मल शॉपमध्ये जो डिस्काउंट मिळतोय त्याच्यापेक्षा तुम्ही कदाचित बघितलंही असेल की आपण शॉपमध्ये MRP असते त्याच्यापेक्षा कमी रेटनं वस्तू साईटवर मिळत असतात. अरे, ही 500 रुपयाला MRP असलेली वस्तू अमेझॉनवर 300 रुपयाला मिळते. हे कसं काय शक्य आहे, असं आपण कधी कधी विचार करतो की ही लोक MRP पेक्षा स्वस्त दराने वस्तू कशा देतात. त्याचे कारण हे आहे की ई कॉमर्सच्या साईटद्वारे वस्तूचं मुव्हिंग टाइम कमी आहे. मुव्हिंग जास्त होतं, त्याच्यामुळे तुम्ही कमी प्रॉफिट मध्येही जास्त शेअरिंग करू शकता. कमी प्रॉफिट होऊन जास्त सेल करू शकता. त्याचप्रमाणे ई कॉमर्स हे एक ह्यूज मार्केट आहे. तुम्ही शॉपमध्ये किंवा तुमच्या गावात
जर सेल करायचा विचार केला किंवा करत असाल तर फक्त तुमचं पर्टिक्युलर ठराविकच मार्केट ठरलेलं असतंय की हा म्हणजे तुमचे मित्र येणार, तुमच्या ओळखीचे येणार किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमच्या गावातील लोक. हे सोडून दुसरं कोणी हे सोडून दुसरं कोण ई कॉमर्स मध्ये हे सोडून दुसरं कोण तुमच्या नॉर्मल शॉप मध्ये परचेसिंग साठी येऊ शकत नाही. तसं ई कॉमर्सचं नाही आहे. ई कॉमर्स रेश्मा मध्ये मॅडम, तुम्ही सेल करता. सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतो, हा इंटरप्ट सर. केलं, सॉरी. तुम्ही नीट म्हणजे तुमचा कॅमेरा नीट हे करता का? एक तुमचं म्हणजे चेहरा नीट दिसत नाही. ओके, हा एवढा एवढा बस बस. आता दिसतंय? हो, अजून जरा खाली केलं तरी चालेल. नाही, वर झालं, खाली. हा बस. हा. करा कंटिन्यू मॅडम, सॉरी. हा, त्याच सॉरी थोडं चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ह्या दोन्ही मार्केटमध्ये आपण सेल करू शकतो. म्हणजे आपण थोडं विचार केला तरी आपल्याला समजून येईल की आपला सेल हा मर्यादित राहणार नाहीये, तो अमर्यादित राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर 10 वस्तू दिवसाला विकत असाल तर त्या कदाचित ई कॉमर्स माध्यमातून तुम्ही देशात आणि परदेशात दिवसाला 100 विकू शकाल. म्हणजे तुम्हाला जो बिझनेस करायला लोकल मार्केटमध्ये 10 दिवस लागत होते तो तुमचा एका दिवसाचा बिझनेस असेल. त्याच्यामुळं आणि त्याचा फायदा आपल्या इकॉनॉमीलाही होणार आहे. त्याचप्रमाणे ई कॉमर्सची कस्टमर सर्व्हिस ही खूप चांगली आहे. त्यांनी तुमचे प्रोडक्ट सेल झाले, तुम्ही प्रोडक्ट डिस्पॅच करून ठेवला तर त्यांनी तुमच्या डोर टू डोर डिलिव्हरी असते. त्यामुळे तुमच्याकडे येऊन ते स्वतः डिलिव्हरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे ई कॉमर्स माध्यमातून आपण बिझनेस करताना तुमची ऑपरेशनल कॉस्ट ही कमी होते. ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे तुमचा अकाउंटचा खर्च वाचतो. म्हणजे तुम्हाला स्पेशली इन्व्हेंटरी ठेवायची गरज नाहीये. तुमच्याकडे समजा 1000 प्रोडक्ट असतील, ते तुम्ही साईटवर 1000 क्वांटिटी 1000 दाखवला तर जितके प्रोडक्ट तुमचे सेल होतील ती क्वांटिटी म्हणजे ती लेस करून तुम्हाला क्वांटिटी दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट त्याच्यासाठी एक इन्व्हेंटरीसाठी माणूस ठेवायची गरज नाहीये. ती कॉस्ट तुम्ही वाचवू शकता. त्याचप्रमाणे तुमचा गोडाऊनचा खर्च वाचेल. कारण काही ई कॉमर्स कंपन्या अशा आहेत की त्यांनी तुम्हाला त्यांचं स्टोरेज मध्ये ठेवू शकता. थोडंफार ते चार्जेस घेतात पण तिथे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला मालाच्या नुकसानीची भीती नसते. त्यांच्याकडे माल खूप सेफ राहतो. त्याचप्रमाणे ई कॉमर्स हा 24/7 बिझनेस आहे. म्हणजे तुमचा 24 तास हा बिझनेस चालूच राहतो. असं नाही की तुम्ही झोपला म्हणून तुमचा बिझनेस बंद आहे. आज तुम्ही कुठल्या तर फंक्शनला गेला, नाही मला आज दुकान बंद करून जावं लागेल, असं काहीही नाहीये. ई कॉमर्स जोपर्यंत साईट चालू आहे तोपर्यंत तुमचा बिझनेस चालूच राहणार आहे. आता ज्याप्रमाणे ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याप्रमाणे काही डिसएडव्हान्टेजेसही आहेत. आता ई कॉमर्सचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत मी सांगते. साईट क्रश झाली तर ई कॉमर्सची जर साईट क्रश झाली म्हणजे साईटमध्ये काही प्रॉब्लेम असला तर तुमचा तर तुम्हाला थोडा तोटा होऊ शकतो. खरं तोटा म्हणजे काय होतो की जास्तीत जास्त तुमचे प्रोडक्ट सेल होत नाहीत त्या दिवसासाठी. पण साईट ओके झाली की होऊ शकतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठले एक्स्ट्रा चार्जेस वगैरे द्यायची गरज नाहीये. असं नाही की तुमच्या आज अमेझॉन साईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि त्यांनी तुमच्याकडनं म्हटले नाही नाही तुम्ही आमच्या साईटवर प्रोडक्ट ठेवलात आणि तुम्ही आम्हाला 1000 रुपये द्या. असं काहीही नाहीये. जर साईट बंद असते तर तुमचे प्रोडक्ट सेलच होणार नाहीत.
त्यामुळे जे ह्या साईट जे पेमेंट घेतात ते तुमचे प्रोडक्ट सेल झाल्यावर त्यांनी कमिशन घेतात. त्या फक्त आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की तुम्ही तुम्ही सेल करताना तुमच्या मार्केटसाठी कुठली साईट योग्य आहे ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी जसं थोडक्यात सांगितले की अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ईबे, मिंत्रा ह्या सगळ्या साईट तर आपल्याला माहित आहेत आणि मोस्टली ह्या सगळ्या साईटवर सगळ्या वस्तू विकल्या जातात. पण अशा पर्टिक्युलर साईट आहेत की आता तुम्ही हॉस्पिटॅलिटी साठी जर विचार करत असाल तर तुम्ही ओयो, यात्रा, मेक माय ट्रिप, गोएबिबो, रेड बस ह्या ज्या साईट आहेत त्या तुमच्या हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल साठी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही फूडचा विचार करत असाल तर झोमॅटो आहे, स्विगी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशनचा विचार केला तर मेक माय ट्रिप आहे, यात्रा.com आहे. असं प्रत्येकाच्या साईट आहेत. फक्त तुम्ही जर ई कॉमर्स मध्ये सेल करताना तुम्हाला फक्त एकच बघणं गरज आहे की तुम्ही तुमचं साईटचं जे सिलेक्शन आहे, तुमचं मार्केट प्लेस सिलेक्शन आहे ते ओके असलं पाहिजे, तर तुम्ही ई कॉमर्स मध्ये खूप सक्सेसफुल होऊ शकता. आता तुम्हाला वाटेल की चला ही एवढे सांगतेय तर ई कॉमर्स साठी काय काय डॉक्युमेंटेशन लागतं. तुम्हाला ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये जर आता समजा अमेझॉन, फ्लिपकार्ट कुठल्याही साईटवर जर तुम्हाला तुमच्या वस्तू विकायच्या असतील तर त्याचं तुम्हाला पहिला रजिस्ट्रेशन करायला लागते. रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला लागते पॅन कार्ड. पॅन कार्ड तर आजकाल सगळ्यांच्याकडे असते. मग ते तुमचं जर कंपनीचं असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर तुम्ही तुमच्या ओन अकाउंटवरही ओन पॅन कार्डवरही तुम्ही सेल करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड हे तर सगळ्यांच्याकडे असतं ते लागतंय. त्याचप्रमाणे ऍज इट इज तुमचं बँक स्टेटमेंट, करंट अकाउंट किंवा नॉर्मल जर तुम्ही लोकल मध्ये म्हणजे डोमेस्टिक मध्ये करणार असाल तर मे बी इंडियाचं हे चालू शकतं. पण नाहीतर करंट अकाउंट असेल तर खूप चांगलं आहे. करंट अकाउंट, कॅन्सल चेक, परत तुम्ही जिथून वस्तू तुम्ही सेल करणार आहात तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल, लँड किंवा लँडलाईनचं बिल, वॉटर बिल, तुमच्या पर्टिक्युलर एरियातलं एनओसी सर्टिफिकेट, तुमचं जर प्रॉपर्टी रेंटेड असेल म्हणजे तुम्ही रेंटेड एरियातून तुमचं घर रेंटेड असेल समजा किंवा तर त्याचं अग्रीमेंट लागेल. जर तुमच्या नावावर असेल तर काही प्रश्न नाही, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिलच तुमच्या नावानं असते. त्याचप्रमाणे आणि एक महत्वाचं आहे की तुमचं ट्रेडमार्क सर्टिफिकेट ह्या टाईप मध्ये असते. एक मी दाखवते. हे ह्या टाईपचं ट्रेडमार्क सर्टिफिकेट येते. असं म्हणजे याच्यामध्ये तुमचा टीन नंबर असतो. टीन नंबरही गरजेचा आहे. टीन नंबर असतंय, तुमचा जीएसटी नंबर असेल, तुमचं ऑफिस लोकेशन, परत हा ट्रेडमार्कचा लोगो आहे, तुमचा आयडी, ईमेल आयडी आहे, परत प्रोप्रायटर ऍड्रेस आहे, परत तुम्ही कुठल्या गुडची सर्व्हिस करता हे सगळं तुम्हाला ट्रेड लायसन मध्ये मिळू शकते. हे ट्रेडमार्क सर्टिफिकेट ही महत्वाचं आहे. त्याच्याप्रमाणे आता आपण नेक्स्ट बघूया. आता ह्या साईट ऍक्च्युली काय आहेत.
आता ही आहे अमेझॉन साईट. अमेझॉनवर हा तुमचा कॅटलॉग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट ऍड करू शकता. त्याप्रमाणे हे इन्व्हेंटरीचं दुसरी टॅब आहे, ह्याच्यामध्ये तुमची इन्व्हेंटरी तुम्हाला समजू शकते. त्याचप्रमाणे प्राइसिंग, ऑर्डर तुमच्या किती ऑर्डर आले ह्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे इथं तुम्ही ऍड करू शकता, ऍडव्हर्टाईज करू शकता. त्याचप्रमाणे तुमचं सेलिंगची ग्रोथ काय आहे हे पाहण्यासाठी हे ग्रोथ टॅब आहे. त्याप्रमाणे तुमचं रिपोर्ट म्हणजे तुमचं आता तुम्ही वस्तू तुमच्या सेल केला, प्रोडक्ट सेल केला, त्याचं पेमेंट कसं आलंय हे बघण्यासाठीची ही टॅब आहे. त्याच्यानंतर हे परफॉर्मन्स, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या त्याप्रमाणे तुम्ही साईटद्वारे B2B म्हणजे बल्कमध्येही सेल करू शकता. त्याप्रमाणे तुमचं ब्रँडिंग त्या आता तुमचं आता ही मी एक तुम्हाला दाखवते, माझ्याकडे साईट आहे. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 399 प्रोडक्ट ऍड केलेले आहेत. आणि मी सांगते ह्या साईटचं काम मीच बघत असल्यामुळे मी सांगते ह्याच्यातले सगळे प्रोडक्ट सेल होतात. त्याच्यातला असा एकही प्रोडक्ट नाहीये की जो सेल झालेला नाहीये. जेवढे ऍड कराल तेवढे सेल होतात. आता यांचे ऍक्च्युली आहे 838 प्रोडक्ट आहेत, ते सगळे सेल होतात. आता 838 प्रोडक्ट जर तुमच्याकडे असतील तर मिनिमम रोजचे 50-60 प्रोडक्ट तर आरामात सेल होतात जर तुम्ही डोमेस्टिक लेवलला करायला गेलात तर. हे बघा, हे असं आपल्याला दिसतं. आपलं प्रोडक्ट तुम्ही लिस्टिंग करायला पण मी दाखवते. लिस्टिंग केल्यावर ज्या वेळेला तुमचं लिस्टिंग येईल तिथं दाखवते ऍड झालेला आहे प्रोडक्ट, त्यावेळेला ऍक्टिव्ह दाखवते. हे बघा, हे सगळे वॉलेट आहेत, ह्या वेस्ट बॅग आहेत, ह्या कूलर बॅग आहेत. हे बॅकपॅक्स आहेत. हे कॅन्डल होल्डर आहेत. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचे तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकता. हे टॉवेल्स आहेत, हे टॉवेल कॉम्बो पॅक आहे. हे पिलो कव्हर आहेत, पिलो विथ कुशन कव्हर आहेत. म्हणजे जेवढे प्रोडक्ट आहेत ते एक टॅब मध्ये तुम्ही क्लासिफाईड करून बघू शकता की मिनिमम 50 प्रोडक्ट एक टॅब मध्ये दिसू शकतात. नेक्स्ट टॅब ओपन केला, म्हणजे जेवढे प्रोडक्ट तुम्ही ऍड कराल तेवढे सगळे लाईव्ह दिसतात. जर तुमचं कॅटलॉगिंग व्यवस्थित असेल आणि जर काय म्हणजे तुम्ही प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन वगैरे असेल तर तुमचे प्रोडक्ट ऍड होतात. जर काही फॉल्ट असेल तर ते सरळ साईट दाखवते की ह्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी फॉल्ट आहे, तुम्ही परत लिस्टिंग करा म्हणून. ह्या लॅपटॉप बॅग आहेत, ह्या क्रॉस बॉडी बॅग आहेत. अशा प्रकारचे तुम्ही कितीही प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता. आणि कुठल्याही टाईपचे, फक्त त्याच्यासाठीच तुम्हाला ट्रेडमार्क सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता मी एक तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये प्रोडक्ट कसं ऍड केलं जाते. इथं ऍड प्रोडक्ट मध्ये गेल्या, ऍड प्रोडक्ट मध्ये जावा. ऍड मध्ये गेल्यावर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल आय एम ऍडिंग प्रोडक्ट. त्याच्यानंतर तुम्ही आता हे आपण अमेझॉनच्या साईटवर आहोत. तिथं बघा तुम्हाला किती ऑप्शन दिसतील. इथं अप्लायन्सेस आहेत, बेबी, बॅग्स अँड लगेज, ब्युटी, कार, क्लॉथिंग, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, गिफ्ट कार्ड, ग्रोसरी, हेल्थ, पर्सनल केअर, होम 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 आहेत, इंडस्ट्री, ज्वेलरी, मूवी तिकीट,
म्युझिक, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, ऑफिस प्रोडक्ट, आउटडोर लिस्टिंग, पेट सप्लायर, शूज, सॉफ्टवेअर, स्पोर्ट्स, टॉईज, गेम. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात तुमचं प्रोडक्ट कुठं ना कुठं तरी बसत असते. त्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट पर्टिक्युलर तुम्ही टॅबला सिलेक्ट केला, तुम्ही सहजासहजी त्याच्यामध्ये प्रोडक्ट ऍड करू शकता. आता मी तुम्हाला हे माझ्याकडे जे आहे ते लेदर प्रोडक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला मी वॉलेट ऍड करून दाखवते. लेदर प्रोडक्ट असल्यामुळे मी बॅग्स अँड लगेज मध्ये गेले. तिथं मला ऑप्शन दिसते वॉलेट. सिलेक्ट कॅटेगरी आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे प्रोडक्ट सिलेक्शन करताना कॅटलॉग करणं खूप महत्वाचं असते. आता हा कॅटलॉग आहे, हा तुम्हाला प्रोडक्ट सेल करताना हा अशा प्रकारचा कॅटलॉग तयार करावा लागेल. हा तर खूप इझी आहे. तुम्ही थोडं एफर्ट दिला तर हा तुम्ही स्वतःही तयार करू शकता. ह्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या प्रोडक्टचं नाव, त्याप्रमाणे तुम्हाला प्रोडक्ट सेल करता द्यावा लागतो. SKU म्हणजे तुमच्या प्रोडक्टला एक नाव दिलं. आता समजा तुम्ही पेन सेल करणार असाल तर तुमचं तुमच्या कंपनीचं नाव घालून चला त्यांचा ब्ल्यू पेन, पिंक पेन, रेड पेन असं असं काही नाव देऊ शकता, त्याला SKU म्हणतात. किंवा Pink 001, Red 002 असं कोड घालून तुम्ही सेल करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट एका ठिकाणी तुम्ही स्टोअर जरी करून ठेवला आणि लीला Pink 001, म्हणजे तुम्हाला समजेल की अरे ही Pink 001 ची ऑर्डर आली, ह्या बॉक्स मध्ये हे पेन आहे, घ्या डिस्पॅच करा, घ्या काढा डिस्पॅच करा, तुमचं प्रिंट आउट काढा डिस्पॅच करू शकता. त्याप्रमाणे नेक्स्ट आहे MRP, म्हणजे तुमच्या प्रोडक्टची MRP काय आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ते सेल कितीला करायचे. त्या नेक्स्ट कॉलम आहे की प्रोडक्टचे वेट किती आहे. नेक्स्ट आहे प्रोडक्ट तुम्ही किती दिवसात शिपिंग करू शकता. तुम्ही सेलिंग करताना हेही गरजेचं आहे की तुमच्याकडे माल असणं गरजेचं आहे, कारण ह्या साईट आहेत हे जास्तीत जास्त 2 किंवा 3 डे मध्ये डिस्पॅचिंग करणं गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्टची क्वांटिटी मिनिमम सेलिंग किती होते त्याच्यावर तुम्ही क्वांटिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आहे तुमची एक वस्तू डेली 100 सेल होतात आणि तुम्ही 50चा स्टॉक ठेवला, हे बरोबर नाहीये. तुमच्या जर 100 वस्तू डेली सेल होत असतील तर मिनिमम तुम्ही 150चा बॅकअप ठेवणं गरज आहे. नेक्स्ट येते प्रोडक्ट लेंथ, नेक्स्ट येते ब्रीथ, हाईट, नंतर येते कलर. तुमच्या प्रोडक्टचा कलर मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुमच्या प्रोडक्टसाठी कुठलं मटेरियल तुम्ही यूज केलंय ते. त्याच्यानंतर नेक्स्ट येते
तुमचा प्रोडक्ट कशासाठी यूज आहे. म्हणजे आता तुम्ही एक पर्स सेल करायचं म्हटलं तर पर्स मध्ये पण खूप प्रकार असतात. आपण बघता की थोड्या थोड्या पर्स असतात ज्या डेली यूज साठी लेडीज यूज करतात. काही पर्स असतात त्या फक्त फंक्शनल यूज करतात. काही रेग्युलर यूज करतात. काही मुलींच्या कॉलेज मुलींच्यासाठी असतात. त्याप्रमाणे तुमचं काय आहे ते हे करू शकता. त्याच्याप्रमाणे तुमचं प्रोडक्ट कसं आहे. आता जर आपण पर्सचं उदाहरण घ्यायचं झालं तर येतात काही पर्स मॅग्नेटिक बटनच्या असतात. काही काही पर्स चेनच्या असतात. काही काही पर्स ओपनच असतात. त्याला टोट बॅग वगैरे म्हणतात. त्याचप्रमाणे त्या प्रोडक्ट कुणासाठी यूज आहे. म्हणजे मेल फिमेल किंवा काही प्रोडक्ट आहेत आता वेस्ट बॅग वगैरे ज्या आहेत त्या दोघांसाठी यूज आहेत. जर तुम्ही पेन वगैरे तुमचं प्रोडक्ट असेल तर पेन तर सगळीच यूज करतात. त्याचप्रमाणे तुमचं ब्रँड, तुम्ही जो ब्रँडिंग आहे तर तुमचं ब्रँडचं नाव, त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन चांगलं असेल तर तुमचे प्रोडक्ट इझिली बाय होतात. लोक बाय करतात. त्याचप्रमाणे नेक्स्ट कॉलम आहे कॅपॅसिटी. आता समजा तुमचं वॉटर बॉटल असतील किंवा मग असतील तर त्याच्यात तुमचं कॅपॅसिटी किती आहे. त्याचप्रमाणे समजा लॅपटॉप बॅग ही सेल करताना त्याच्यात किती इंचचा लॅपटॉप बसतोय त्याची कॅपॅसिटी घालावी लागते. नेक्स्ट आहे त्याला कंपार्टमेंट किती आहेत. आता हे म्हणजे पर्स वगैरे असतात अशा आयटम ना किती कप्पे आहेत लोक पहिला ते बघतात. आता हे मी वॉलेटचं दाखवते त्याच्यामुळे ह्याच्यात किती कार्ड मावतात. कारण आजकाल सगळ्यांच्याकडे डेबिट क्रेडिट कार्ड असतात. त्याच्यामुळं कार्ड कॅपॅसिटी किती आहे हे सगळेजण बघतात. त्या सगळ्याचं डिस्क्रिप्शन जर व्यवस्थित तुम्ही मेन्शन केला तर तुमचा प्रोडक्ट इझिली सेल होऊ शकतो. मी तुम्हाला एक प्रोडक्ट ऍड करून दाखवते. आता हा कॉलम आहे आयटम नेम. इथं तुमचं ब्रँडिंग घाला जे तुमचं ब्रँड आहे ते, आणि हे कुणासाठी आहे ते घाला. आणि तुम्हाला त्या प्रोडक्टला कुठलं मटेरियल वापरलेलं आहे. तर हे तर पीयूचे सगळे पीयूचे वॉलेट आहे. पीयूलाच विगनी म्हणतात. फेक लेदर जस्ट लाईक रेक्झिन. आता कंट्री ऑफ ओरिजिन. कंट्री ऑफ ओरिजिन खूप घालणं खूप महत्वाचं आहे. की हा कोविडच्या पहिला कंट्री ऑफ ओरिजिन जरी तुम्ही नाही घातला किंवा तुम्ही जरी तुमचे प्रोडक्ट इम्पोर्ट झालेले असले आणि तुम्ही इंडिया घातला तरी काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण ह्या कोविडच्या जेव्हापासून कोविड सुरू झालेलं आहे तेव्हापासून एक इंडियात नॉर्म्स आहे की तुमचं कंट्री ऑफ ओरिजिन आहे ते घालणं मस्ट आहे आणि ते बरोबर असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता असं नाही करू शकत की तुम्ही व्हिएतनाम म्हणून प्रोडक्ट आणला आणि मेड इन इंडिया म्हणून सेल करायला, चायनातून प्रोडक्ट आणला आणि मेड इन इंडिया म्हणून सेल करायला. पहिला असं होत होतं पण आता असं केलं तर गव्हर्नमेंटनं 1,00,000 रुपीज फाईन डिक्लेअर केलाय. जरी कुठेही तुम्ही आढळला तुम्ही बाहेरचे तुमच्या नावानं विकताय तर तुम्हाला फाईन होऊ शकतं. म्हणून तेवढी रिस्क घेण्याबद्दल तुमचं जे प्रोडक्ट आहे ज्या कंट्रीचं आहे ते घाला. नेक्स्ट आहे प्रोडक्ट आयडी. प्रोडक्ट आयडी म्हणजे SKU. आता हा आहे PU 511 गोट. आता ह्यांचा हे SKU समजण्यासाठी सोपं जावं म्हणून हे PUचं प्रोडक्ट आहे. 511 म्हणजे 511 यांचे जे वॉलेट आहे त्याला सगळ्याला 511 म्हणजे 3 फोल्डचे वॉलेट असल्यामुळे त्याला 511 असं नाव दिलं. गोट म्हणजे याच्यावर गाईचं वगैरे चित्र आहे त्याच्यामुळे गोट दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही जर एका बॉक्स मध्ये घालून फक्त नाव ठेवला तुम्हाला ऑर्डर येताना येते की फक्त PU 511 गोट. ते पण मी नंतर तुम्हाला दाखवते की इनवाईस कुठल्या टाईपच्या येतात.
मग 511 गोट एवढा आला आणि तुमच्याकडे जर बॉक्स रेडी असला, तुमचं स्टोरेज व्यवस्थित असलं, तर तुम्ही त्या बॉक्स मधलं पटकन प्रोडक्ट काढून डिस्पॅच करू शकता. प्रोडक्ट आयडी घालायची गरज नाहीये, कारण ह्याला GTIN एक्झम्पशन आहे. आता ब्रँड नेम, तुमचं जे काय ब्रँड आहे ते त्याचं ब्रँडचं ट्रेड सर्टिफिकेट वगैरे असते, आणि तुमच्या जर ट्रेडमार्क सर्टिफिकेट वर जे ब्रँड आहे आणि जसं आहे ते घालणं गरज आहे. त्या साईड अमेझॉन मध्ये काय आहे, जर तुम्ही थोडं जरी अल्फाबेटिकली जरी चेंज केला तर ते ब्रँड पकडत नाही, आणि तुमचा प्रोडक्ट तुम्ही लिस्टिंग करताना प्रॉब्लेम येतात. ॲस्पिन लेदर प्रोडक्टचं हे ट्रेडमार्क आहे. नंतर मॅन्युफॅक्चरर पार्ट नेम, ह्याच्यामध्ये SKU घाला. नंतर कलर, आता ह्याचा कलर कुठला आहे तर ब्लॅक आहे. ब्लॅक. कलर मॅप मध्ये पण सेम. नंतर ह्याचा कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे. हे लेदर आहे, ह्या अमेझॉन मध्ये PU ऑप्शन नाही आहे, किंवा त्याच्यामुळे ह्याला लेदरच घालायला लागेल. नेक्स्ट इथं ऍडव्हान्स टॅब येते ऑप्शन, ऍडव्हान्स व्ह्यू. नेक्स्ट व्हेरियन्स. आता जर तुमचे एकच प्रोडक्ट, आता 511 गोट हे ह्या कॅटलॉग मध्ये आहे 511 गोट. आता 511 गोट मध्ये आता हा ब्लॅक कलर मध्ये आहे, मग पिंक असेल, परत मरून असेल, टॅन कलर असेल, तर त्याचे व्हेरियन्स होतात. तर जर ते तसं व्हेरियन्स असेल तर आपण इथं व्हेरियन्स टॅबला क्लिक करून तुमचे किती व्हेरियन्स आहेत तिथे ऍड करू शकता. आता ह्या प्रोडक्टचं तरी कुठलंच व्हेरियन्स नसल्यामुळे आपल्याला त्या टॅबचा युजच होत नाही. नेक्स्ट तुम्ही इथं परत SKU घाला. कंडिशन, न्यू, प्राइस, युअर प्राइस म्हणजे तुम्ही कितीला सेल करणार आहात. हे 299. तर जर तुम्हाला सेल किंवा डिस्काउंट जर लावायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. सेलिंग प्राइस, सेल कधीपासून तुमचा स्टार्ट होणार आहे, कधीपासून एंड होणार आहे. नेक्स्ट टॅब आहे हँडलिंग टाइम. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट पाठवायला किती दिवस लागतील, मिनिमम 2 दिवस. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोडक्टवर तुम्हाला GST असतो. GST तर आपण कस्टमर कडूनच घेतो, त्याच्यामुळे तो तुम्हाला बेअर करू शकत नाही. आता ह्याच्यावर 299 प्लस GST असं हे प्रोडक्ट सेल होते. GST लेदर प्रोडक्टचा आहे 18%. हा कोड आहे AGN स्टँडर्ड. हा स्टँडर्ड म्हणजे मोस्टली हा जे स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे हे आपला पण GST घेते. त्याच्यानंतर मॅक्झिमम ऑर्डर क्वांटिटी, तुमचं प्रोडक्ट किती आहे, ते तुमच्याकडं प्रोडक्टचा स्टॉक किती आहे ते हे करून तुम्ही मॅक्झिमम किती तुमचा कस्टमर ऑर्डर करू शकतो ते तुम्ही घालू शकता. आता इथं घालूया आपण, ह्याची क्वांटिटी ऍक्च्युली 10,000च्या वरी क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे आपण 50 घालूया. मिनिमम 50ची ऑर्डर आपण घेऊ शकतो ऍट अ टाइम. त्याच्यानंतर आहे HSN कोड. HSN कोड आहे लेदरचा 4202. त्याच्यानंतर मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे तुमच्या प्रोडक्टची MRP किती आहे
किंवा समजा प्रत्येक प्रोडक्टला काही काही प्रोडक्टला MRP नसते, तर तुम्ही समजा तुमची 199 आहे ते तुम्ही 999 लाही सेल करू शकता. तर ह्याची MRP आहे 499. नेक्स्ट आहे इमेज. आपल्याला प्रोडक्ट लिस्टिंग करताना इमेजचं प्रॉपर इमेज शूट करून घालणं गरज आहे. कारण ह्या साईट ज्या आहेत त्या असं नाही की आपण मोबाईलवर फोटो काढलो आणि इमेज लोड केलो, असं होत नाही. मोस्टली तुमचं स्टँडर्ड तुम्ही फोटोग्राफर कडूनच इमेज करून घाला, जेणेकरून तुमची साईट ही घेईल आणि तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर मग ते सरळ इमेज रिजेक्ट होतात. 511 गोट. ह्या इमेज घालताना तुम्हाला अँगल न फोटो काढून घालणं गरज आहे. असं नाही की चला फक्त वरचा फोटो काढला घातला. प्रोडक्ट ओपन करून जेवढा इमेज तुमच्या जेवढ्या जास्त प्रॉपर असतील तेवढा तुमचं प्रोडक्ट लवकर सेल होते.
नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन कॉलम मध्ये आपल्या कॅटलॉग मध्ये डिस्क्रिप्शन असते, ह्याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्टची पूर्ण माहिती असते की प्रोडक्टला कुठलं मटेरियल वापरलेलं आहे, कसं आहे प्रोडक्ट तुमचं, कसं आहे, कलर कसा आहे, त्याची गॅरंटी काय आहे, सगळं सगळं असतं, वॉरंटी. तुमचं डिस्क्रिप्शन सेल करताना डिस्क्रिप्शन खूप चांगलं असणं खूप गरज आहे. नेक्स्ट कॉलम आहे कीवर्ड. आता प्रत्येक माणूस, प्रत्येक जण गुगलवर वगैरे सर्च करताना किंवा साईटवर सर्च करताना वॉलेट असंच मारत नाही, आणि फक्त तुम्ही वॉलेट मारला तर तुम्हाला फक्त वॉलेटच दिसतील. कारण काही काही लोक अशी असतात की त्यांनी असंच काही पण मारतात, फॅशन, मेन, परत लेदर मारतील, परत न्यू मारतील, असं काही पण मारतील. मग त्यालाच कीवर्ड म्हणतात. म्हणजे तो वर्ड मारल्यावर जे तुम्ही जे कीवर्ड घालता त्या लिस्टिंगचे सगळे प्रोडक्ट एकाखाली एक दिसतात, आणि त्याच्यामुळे ज्याला वॉलेट घ्यायचंही नसेल आणि जर त्यानं फॅशन म्हणून मारला तर त्याला कदाचित ते आवडू शकते. त्याच्यामुळे कीवर्ड हा कॉलम फिल करणं खूप महत्वाचं आहे. आता इथं आपण घालूया फॅशन. गिफ्ट पर्पज साठी देऊ शकतो आपण हे. तसं तुम्ही थोडं विचार करून काही पण कीवर्ड घालू शकता प्रोडक्टला, प्रोडक्टशी रिलेटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम आहे वेट. आता शिपिंग वेट, आता ह्याचं वजन आहे 50 ग्रॅम. आता शिपिंग म्हणजे थोडंफार पॅकिंग करून हे 60 ग्रॅम पर्यंत जाते. तर इथे तुम्ही नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा, ग्रॅम. कॅपॅसिटी घालायची गरज नाही आहे. जर पाण्याची बॉटल किंवा बॅग असं काही असेल तर ह्याच्यात किती मावते ह्याच्यासाठी कॅपॅसिटी घाला. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं ऍक्च्युअल वेट आहे 50 ग्रॅम. हा डायमेन्शन, लेंथ, लेंथ वगैरे सगळं आपल्या कॅटलॉग कॉलम मध्ये असते. आता ह्याची लेंथ आहे 11 सेंटीमीटर. नेक्स्ट वेट. ह्याची विड्थ आहे 9 सेंटीमीटर. नंतर इथं आहे मॅन्युफॅक्चरचे डिटेल्स, मोबाईल, मॉडेल नंबर, स्टाईल, लॉन्च डेट. तुमचं जर प्रोडक्ट नवीन लॉन्च होणार असेल तर त्याची लॉन्चची डेट काय आहे. नंतर ह्याची रिसेल प्राइस काय आहे. आयटम आयटम म्हणजे आता कधी कधी कॉम्बो पॅक असतात, दोनचं कॉम्बो पॅक, तसं असेल तर तुम्ही तेही मेन्शन करू शकता. तुमचं कॅटलॉग जर तुम्हाला बल्कनं प्रोडक्ट ऍड करायचे असतील तर तुमचं कॅटलॉगला नंबर दिले जातात, ते नंबर ऍड करा. नंबर ऑफ आयटम म्हणजे तुमच्याकडे हे किती नंबर आहेत ते ऍड करू शकता. नंतर मॅन्युफॅक्चरचे डिटेल येतात. नंतर सेफ्टी वॉर्निंग, जर तुमचे ग्लासचे वगैरे प्रोडक्ट असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय सेफ्टी तुम्ही दिली आहे, म्हणजे हँडल विथ केअर वगैरे अशा काय वॉर्निंग द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. नंतर ह्या कुणासाठी यूज आहेत, कलेक्शन काय आहे, जर ट्रॉली बॅग वगैरे असतील तर व्हील किती व्हील आहे, त्याच्यानंतर वॉरंटी टाईप काय आहे.
डिस्क्रिप्शन, वॉरंटी, हे सगळं तुम्ही म्हणजे मस्ट नाही आहे, तर जेवढं मी फिलअप करून दाखवलंय तेवढं तर फिल करणं महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचं प्रोडक्ट ऍड होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला लास्टला हे दिसेल की सेव्ह अँड फिनिश. फिनिश केल्यावर हे मिनिमम 15 मिनिटात तुमचं प्रोडक्ट तिथं ऍड होते. नेक्स्ट मी दाखवते तुम्हाला फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट, अमेझॉन, कुठलीही साईट घ्या, मोस्टली ऑप्शन आणि लिस्टिंगची टाईप सेमच असते. थोडाफार फरक आहे. एक, तुम्ही असं नाही की तुम्हाला प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळा कॅटलॉग करावा लागेल. प्रत्येक साईटसाठी, प्रत्येक साईटसाठी वेगळे फोटो काढावे लागतील. तुम्ही एकच फोटो म्हणजे एकच टाईपचे फोटो एकाच प्रोडक्टचे वेगवेगळ्या अँगलनं फोटो काढून तुम्ही भरपूर साईटवर सेल करू शकता. आता तुम्ही एकच हे फोटो काढून अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम मॉल, क्लब फॅक्टरी, परत मिंत्रावर करू शकता. म्हणजे 5-6 साईटवर तरी मे बी तुम्ही एकच फोटो आणि एकच कॅटलॉग यूज करून काढू शकता. त्याच्यामुळे तुमची कॉस्ट कंट्रोल होते आणि भरपूर लोक असे आहेत की ज्यांना सवय आहे फक्त अमेझॉनवरच घ्या. काही लोकांना सवय असते फ्लिपकार्टवर घ्या. तुमचे सगळ्या साईटवर जर प्रोडक्ट असतील तर तो ग्राहक तुमच्याकडून इझिली प्रोडक्ट घेईल. आज तुम्ही फक्त एकच साईटवर केला तर एवढा बेनिफिट होणार नाहीये. म्हणून मी ऍडवाइस करते की जर तुम्ही ई कॉमर्स करणार असाल, इंटरेस्टेड असाल, तर मिनिमम तुम्ही एक 3-4 हॉट साईट आहेत ज्यांच्यावर प्रोडक्ट सेल होतात, त्याच्यावर ते प्रोडक्ट तुम्ही रजिस्टर करा आणि त्याच्यावर सेल करा. म्हणजे तुमचा सेल ही वाढेल. एक साईट पेक्षा एक 3-4 साईटवर हे केला, लिस्टिंग केला तर सेल चांगला होऊ शकतोय. आता हे आहे फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टचं पण सेम अमेझॉन सारखेच थोड्याफार फरकानं ऑप्शन आहेत. आता ह्याच्यातलं लिस्टिंग, ह्याच्यामध्ये पण सेम लिस्टिंग असते. थोडा प्रोडक्ट पण आता आमचे हे मी जे तुम्हाला अमेझॉनवर दाखवले तेच प्रोडक्ट स्नॅपडीलवर आहेत, क्लब फॅक्टरीवर आहेत, पेटीएम मॉलवर आहेत. हे बघ, सेम प्रोडक्ट तर सेम आहेत. त्याच्यामुळे काहीच तुम्हाला म्हणजे जास्तीचा खर्च नाहीये. एक प्रोडक्ट तुम्ही सगळ्या साईटवर घालू शकता आणि सेल वाढवू शकता. कदाचित तुम्हाला एक साईट वरून 10-15 सेल आला तर दिवसाला 3 साईट जरी तुमच्या असतील तर 30-40 सेल आरामात मिळू शकतोय. जे तुम्हाला अचीव करायला शॉप मध्ये कदाचित 10-12 दिवस लागतील. कधी कधी तुम्हाला सेम प्रोडक्ट 30 प्रोडक्ट सेल व्हायला महिना जातोय, तो तुमचा एका दिवसात जाऊ शकतो जर तुमचं 30 प्रोडक्टचा 3-4 साईटवर लिस्टिंग असेल आणि जर तुमचे दिवसाला 10 प्रोडक्ट सेल होत असतील तर तुमचं सेल चांगलं होऊ शकते. तुमचा टर्नओव्हर वाढू शकतोय. सेम प्रोडक्ट आहेत ज्याप्रमाणे आता हे आपण मगाशी ऍड केलेलं ते प्रोडक्ट इथं दिसतंय. खरं इथं आउट ऑफ स्टॉक दिसतोय कारण आपण स्टॉक घातलेला नाहीये. आता इथं स्टॉक आपण घातला, सेव्ह करा. हे थोड्या वेळात ऍक्टिव्ह दिसेल. त्याप्रमाणे फ्लिपकार्टचं पण लिस्टिंग ऍज इट इज सेम आहे. फक्त आपण अमेझॉन मध्ये वर टॅब होत्या, ह्या इथं खालच्या साईडला आहे.
वॉलेट इथं एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे वॉलेट, म्हणजे तुमचं कुठल्या टाईपचं आहे. आता आपलं ह्या टाईप मध्ये बसतंय जवळपास. सिलेक्ट ब्रँड. आपल्या मगाशी आपण स्नॅपडील अमेझॉन मध्ये बघितलं, वरच्या साईडला सगळ्या सगळ्या टॅब होत्या, त्या ह्या डाव्या साईडला आहे. प्रोडक्ट तर आपल्याला सेमच ऍड करायचं आहे. फ्लिपकार्ट मध्ये तुम्ही 5 पेक्षा जास्त प्रोडक्ट ऍड नाही करू शकत, त्याच्यामुळं 5 पेक्षा जास्त इमेजेस नाही डाउनलोड करू शकत. त्यामुळे ज्या काय आहेत त्या तुम्ही स्नॅपडील आणि अमेझॉनवर तुम्हाला ऑप्शन आहेत, तुम्ही 10ही इमेज करू शकता. तर 5 आहेत, तुम्ही सिलेक्टेडच इमेज डाउनलोड अपलोड करा. नंतर नेक्स्ट टॅब एडिट आहे. सेम SKU. लिस्टिंग स्टेटस, हा तुमचा प्रोडक्ट ऍक्टिव्ह असणार आहे. MRP 499. सेलिंग प्राइस 299.
fulfillment by seller, express, stock 1000, shipping provider Flipkart, लोकल डिलिव्हरी चार्जेस 30 आहे, झोनल 40 आणि नॅशनल आहे 60. प्लस लिस्टिंग वेट आहे ह्याचं. फ्लिपकार्ट मध्ये वेट घालताना इथं केजी येते, इथं तुम्हाला ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे इथं वेट घालताना कायम पॉइंट देऊन घालावं लागेल, कारण तुम्ही फक्त 50 घातला तर ते 50 किलो दिसेल, म्हणून पॉइंट 50. लेंथ आहे ह्याची 11, ब्रीथ 9, हाईट 2.5. तुम्ही सेम प्रोडक्ट जर लिस्टिंग करत गेला सगळ्या साईटवर तर तुम्हाला हे सगळे डायमेन्शन्स वगैरे पण पार्ट होतात, तुम्हाला प्रत्येक वेळेला कॅटलॉग ओपन करून बघायची गरज नाहीये. HSN कोड आहे 4202, टॅक्स कोड GST 18%. लक्झरी टॅक्स आता नाही आहे, पहिला होता. बिफोर GST लक्झरी टॅक्स चार्ज करत होते, आता तरी सगळीकडे GST असल्यामुळे फक्त GST. कंट्री ऑफ ओरिजिन इंडिया, मॅन्युफॅक्चरर डिटेल्स, तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असाल तर इथे तुमचे डिटेल्स घालणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय हे प्रोडक्ट लिस्टच होऊ शकत नाही. सेव्ह करा. ही तुम्हाला ब्ल्यू क्लिक दिसेल जर तुम्ही सगळे ऑप्शन फिलअप केल्यावर. नेक्स्ट, मॉडेल नेम सेम SKU, टाइप काय आहे, वॉलेट आहे, स्टाईल कोड म्हणजे पण SKU, ब्रँड कलर ब्लॅक, कलर ब्लॅक, मटेरियल आर्टिफिशियल लेदर, आयडियल फॉर बॉईज घाला, कारण मोस्टली बॉईज म्हटलं की मोठी माणसंही बॉईजचे प्रोडक्ट घेण्यात इंटरेस्टेड असतात. नंबर ऑफ कार्ड स्लॉट 6, वेट आहे 2.5, सॉरी वेट आहे 9 सेंटीमीटर, हाईट 9, पॅक ऑफ 1, हे एकच पॅक मध्ये आपण सेल करणार आहे, कॉम्बो पॅक नाहीये. सेव्ह. त्याच्यानंतर हा कॉलम हे दिसेल आपल्याला, हीट आहे, सेंड टू QC. तर सेंड टू QC ला गेल्यावर हे QC इन प्रोसेस दिसेल. हे मे बी तुमचं प्रोडक्ट फ्लिपकार्ट पहिला व्हेरीफाय करते, जर ते तुमचं जेन्युइन असेल, व्यवस्थित तुमचं डिस्क्रिप्शन फोटोग्राफ व्यवस्थित आहे, काही फेक नाही असं ते पूर्ण गॅरंटी करून मग हे QC पास म्हणून ह्या टाईपचा QC पास म्हणून असं दिसतंय, मग ते तुमचं प्रोडक्ट अशा प्रकारे लाईव्ह दिसतंय इथं.
ह्या ह्या अशाच प्रकारानं थोड्याफार फरकानं आपण सगळ्या साईटवर लिस्टिंग करू शकतो. ह्याच्यात डिफिकल्ट असं काहीच नाहीये, फक्त थोडाफार फरक आहे. थोडं थोडं कम्प्युटरचं बेसिक जरी नॉलेज असेल तर आपण हे आरामात करू शकतो. आता प्रोडक्ट तर आपण लिस्ट केला, तर प्रोडक्ट सेल होण्यासाठी आपल्याला गरज असते ऍडव्हर्टाईजची. आता ह्या साईटमध्ये काही साईट आहेत की ज्या आपल्याला फ्री ऍडव्हर्टाईज देतात. म्हणजे थोड्याफार आपण पण बघता की डील ऑफ द डे असते, कधी कधी कुठल्या व्हेकेशनला असतंय, चला ह्या प्रोडक्टवर 10% ऑफ. मग त्या साईटच तुमचे प्रोडक्ट कम्पेअर करून त्यांनी डिसाईड करतात की ह्या प्रोडक्टला एवढं द्यायला पाहिजे. मग ते आपण समजा आता पहिलाच तुम्ही 10% मार्जिनवर विकताय आणि साईट म्हणते तुम्हाला 10% डिस्काउंट न द्या, तर तुम्ही विकूच नका, कारण त्याच्यात तुमचा लॉस आहे. पण काही प्रोडक्ट मध्ये तुमचं मार्जिन जास्त असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. फक्त साईट तुम्हाला सजेस्ट करतात की हा ह्या प्रोडक्ट साठी आम्ही तुम्हाला इतकं ही ऑफर दिलेली आहे, ही तुम्ही ऍड केलात तर चला आज तुमचे 10 प्रोडक्ट सेल होतात, ते मे बी तुमचे उद्या 15 ते 20 होऊ शकतात. आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर तेवढं बेअर करू शकत असाल तर तुम्ही त्या ऍडव्हर्टाईज करा, नाहीतर न करू नका. कारण ह्या मोस्टली फ्री ऍडव्हर्टाईज असतात आणि ज्या पेड ऍडव्हर्टाईज असतात त्यासाठी आपल्याला मनी वॉलेट रिचार्ज करावं लागतंय. ते रिचार्ज करून आपण ऍडव्हर्टाईज करू शकतो, कॅम्पेन करू शकतो. आता मी तुम्हाला फ्री ऍडव्हर्टाईज दाखवते. नेक्स्ट फ्लिपकार्ट प्रमोशन, म्हणजे फ्लिपकार्टच आपल्याला प्रमोशन द्यायला. आता हे दाखवते तुम्हाला. हे 14 मार्च साठीच, म्हणजे उद्यासाठीचं आहे प्रमोशन. ते आज रात्री 12 पासून सुरू होते. एक दाखवते तुम्हाला बिझनेस मध्ये ई कॉमर्स मध्ये प्रमोशन कसं करायचं. इथं तुम्हाला टॅब दिसेल डाउनलोड इलिजिबल लिस्टिंग. एक्सेल फाईल एक डाउनलोड होईल. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तुमचं आता तुमचा SKU काय आहे, तुमच्या प्रोडक्टची MRP एवढी आहे, सेलिंग प्राइस एवढी आहे, त्याच्यावर तुम्ही 10%, म्हणजे आता 199 सेलिंग प्राइस आहे, 10% म्हणजे मे बी ती 10% 20 ह्याचा म्हणजे 20 रुपये कमी. आणि 180 पर्यंत 178 किंवा 179 पर्यंत जाईल, तेवढं तुम्ही 20 रुपये जर हे करू शकत असाल तर तुम्ही हे प्रमोशन हे करा. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे साईट ना की तुम्ही हे प्रमोशन पाहिजे तर घ्या, नको तर इट्स ओके. हे फ्री प्रमोशन आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला चार्ज करावं लागत नाहीये. त्याच्यामुळे आपण करूया, कारण एक 20 रुपये जाऊन जर तुमचं सेल व्हॅल्यू वाढणार असेल तर आपल्याला रिस्क घेण्यात काही हे नाहीये. जवळजवळ हे 178 प्रोडक्ट आहेत. एवढे प्रोडक्ट जर कव्हर होत असतील, ह्याच्यातले मिनिमम 10%, आजकाल तर डिस्काउंट सगळ्यांनाच पाहिजे असतं. ऑलरेडी आता 399 ची पर्स 199 ला देतो, त्याच्यावरही 20% हाफ रेट न मिळते, तर आपले ग्राहक वाढू शकतात आणि हे आपल्याला प्रॉफिटेबल आहे. म्हणून आपण हे प्रमोशन करूया. नेक्स्ट इथं ऑप्शन दिसेल कॅल्क्युलेट.
म्हणजे साईट आपला पण कॅल्क्युलेशन करते, अरे 199 एवढ्याला द्यायचं आहे, ते कॅल्क्युलेशन केलं जाते. त्याच्यानंतर इथं दिसेल एक टॅग ऑप्टेन केला की इथं येईल ऍग्री टर्म्स अँड कंडिशन, तुमचं प्रमोशन झालेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला रात्री आजपासून रात्री 12 पासून दिसायला सुरू होईल. भरपूर लोकांना रात्री जागायची सवय असते, स्वस्त आहे, डिस्काउंट, परत MRP पेक्षा कमी रेट आहे, प्लस त्याच्यावर आणि 10% डिस्काउंट म्हणून ह्या सेल होतात पर्स. नेक्स्ट आता ऍडव्हर्टायझिंग झालं, प्रोडक्ट लिस्टिंग झालं, ऍडव्हर्टायझिंग झालं. आता नेक्स्ट तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सांगितलं, आता ऑर्डर कशा बघायच्या? दाखवते. ऑर्डर आल्यावर इथंच टॅब दिलेले असते ऍक्टिव्ह ऑर्डर. आता ह्या संध्याकाळी ऍक्च्युली 6 वाजता मी डिस्पॅच केलेलं होतं. आता 6 वाजल्यापासून आता 8 वाजेपर्यंत 4 ऑर्डर आलेले आहेत, त्या ह्या पर्स आहे. हे बघा ऑर्डर आलेले आहेत ह्या. त्याच्यानंतर आता हे मी ऑर्डर दाखवू शकत नाही, कारण उद्या संडे आहे, उद्या तरी डिस्पॅचिंग होत नाही, हॉलिडे असतोय. आणि जर मी आता डिस्पॅच दाखवलं तर उद्या मला हे पॅक करून द्यावं लागेल. त्याच्यानंतर मी असंच दाखवते की इथं तुम्ही पेंडिंग लेबलला क्लिक केला तर हे हिट आहे, हे ब्लू कलर मध्ये येईल. त्याच्यानंतर तुम्ही जनरेट लेबल केला तर तुम्हाला इनवॉइस दिसतील. मग त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे 4 जे पेंडिंग दिसतंय ते पेंडिंग RTD मध्ये येईल. पेंडिंग RTD मध्ये आलं, त्याला क्लिक केला की RTD सक्सेसफुल दाखवलं की तुमचं हे हँडओव्हर मध्ये जाईल. मग उद्या तुमचं डिलिव्हरी बॉय येऊन हे 4 प्रोडक्ट तुमचे घेऊन जाईल. अशी सिस्टम असते. सेम ही सिस्टम मग असे आपण हे 511 गोट जे ऍड केलेलं ते ऍक्टिव्ह झालंय. सेम ऑर्डर मध्ये जावा, मॅनेज ऑर्डर. मॅनेज ऑर्डर मध्ये गेल्यावर अमेझॉनची एक पेंडिंग ऑर्डर नाही आहे, खरं अनशिफ्टेड. म्हणजे ह्या आज संध्याकाळी मे बी 6 नंतर ऑर्डर आलेले आहे, खरं आम्ही शिफ्ट केले नाही कारण उद्या रविवार असल्यामुळं. अनशिफ्टेड केला की ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर खाली दिसतंय शिफ्ट बाय टुडे. उद्या रविवार असल्यामुळे फक्त एकच तुम्ही शिफ्ट करू शकता, बाकीच्या तुम्ही परवा दिवशी. ह्याप्रमाणे ह्यांच्या ऑर्डर आपण बघू शकतो. नेक्स्ट आता ऑर्डर झाले, आता इनवॉइस दाखवते. जे आपण ऑर्डर आल्यावर आपल्याला जे बिल येते, ऑर्डर आल्यावर जे तुम्हाला फ्लिपकार्ट अमेझॉन वर जसं तुम्ही परचेस केल्यावर जसं तुम्हाला बिल येते तसं तुम्हाला जे सेलिंग करतात त्यांनाही सेम टाईपचं बिल येते. फ्लिपकार्टच्या फ्लिपकार्ट इनवॉइस तुम्हाला मी दाखवले. इनवॉइस जर तुम्ही डाउनलोड केला तर ह्या टाईपची इनवॉइस तुम्हाला दिसते.
हे बघा, इथे तुमचा ऑर्डर नंबर वगैरे सगळं असेल. आपण एस्पिन लेदरचे प्रोडक्ट बघत आहोत. एस्पिन लेदर बॅगचं नाव हा SKU आहे. कलर आहे. परत HSN कोड आपण घातलेला होता 4202. IGST 18%, GST 18% आहे. त्याच्यानंतर ग्रॉस अमाऊंट एवढी आहे, 566 रुपये ग्रॉस आहे. त्याच्यामध्ये 479 रुपये 66 पैसे बिफोर टॅक्स आहे. एकूण IGST 86 रुपये 34 पैसे आहे. म्हणजे हा प्रोडक्ट आहे किती, 566 रुपयाचा. त्याच्यामध्ये हा 40 रुपये आपण हा शिपिंग चार्जेस आहे. ते शिपिंग चार्जेस वर GST कट होऊन 6 रुपये 10 पैसे कट होऊन 40 रुपये आहे. म्हणजे याचं पूर्ण दिलेलं असते की तुमचं प्रॉपर कॉस्ट किती आहे, तुमचं GST किती आणि सेलिंग व्हॅल्यू, ह्या टाईप ना प्रत्येक इनवाइस येते. ही इनवाइस तुम्हाला ऑर्डर आले तुमच्या प्रोडक्टचं पॅकिंग करून वर डिस्पॅच करताना त्याच्यावर ही इनवाइस प्रिंट काढून लावून डिलिव्हरी बॉय येतोय त्याला द्यायचं. ह्या टाईपचे प्रत्येक साईटचे सेम प्रत्येक साईटचे हे इनवाइस देतात. त्याच्यानंतर मंथ एंडला आपल्याला जे मिळते ते कमिशन, म्हणजे आपले प्रोडक्ट जे सेल होतात त्याच्यावर प्रत्येक साईट थोडंफार कमिशन घेते. फ्री तर कोणीच काम करत नाही. त्या कमिशनच्या इनवाइस येतात त्या प्रत्येक साईटचे वेगळ्या. अमेझॉनच्या इनवाइस 1 तारखेलाच किंवा मंथ एंडला 30 किंवा 31 तारखेलाच येतात. बाकीच्या फ्लिपकार्टच्या 6 ते 7 तारखेला येतात. प्रत्येकांचं ऍज पर देअर नॉर्म्स त्या येतात. खरं मे बी सगळ्याच्या इनवाइस 8 तारखेपर्यंत येतात, कारण त्याच्यानंतर GST वगैरे फाईल करायला लागतोय. त्याच्या 8 तारखेपर्यंत सगळ्यांच्या इनवाइस येतात. इनवाइस मध्ये जाताना आपण रिपोर्ट टॅब मध्ये गेला, टाइप्स ऑफ रिपोर्ट, इथं इनवाइस गेला. इनवाइस मध्ये तर इथं कमिशन इनवाइस येतील. आता हा महिना तर संपलेला आहे, त्याप्रमाणे हा इनवाइस आपण इथं क्लिक केला की डाउनलोड होतील, इनवाइस आपल्याला दिसतील. त्या इनवाइस ह्या प्रकारच्या असतात. फ्लिपकार्ट, हे बघा, हे आपल्याकडनं फ्लिपकार्टनं थोडे जादा पैसे घेतलेले होते कमिशनच्या रूपात. ते परत केलेले आहेत. किती, 130 रुपये 98 पैसे, 130 रुपये एक्स्ट्रा, 111 गेलेले विथ टॅक्स त्यांनी परत केलेले आहेत, म्हणून इथं क्रेडिट इनवाइस दिसते. हे आहे ह्याच्यात बघा, शिपिंग फी किती घेतलेलं आहे, 4132 रुपये. त्याच्यात टॅक्स वगैरे ऍड करून 4875. आणि ह्या आहेत कलेक्शन फी, म्हणजे जो तुमच्याकडे कुरिअर बॉय येतोय त्याचे चार्जेस, तर तो कलेक्ट करतोय त्याचे चार्जेस, कमिशन, तुम्ही फ्लिपकार्ट तुमच्या वस्तू सेल करते त्याचं कमिशन, परत हे पण कलेक्शन फी आहे. फिक्स फी म्हणजे थोडीफार फिक्स फी पण असते की एवढं सेल केल्यावर एवढी फी. ऍडची फी ही ऍडव्हर्टायझिंगचं आहे,
ही ऑल टुगेदर 4,240, म्हणजे जवळजवळ एक 10,000 पर्यंत चार्ज करतात. खरं त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बिझनेस चांगला मिळतोय. आता जर असं म्हणाल की फक्त सेलच होते की रिटर्न पण होतात, प्रोडक्ट सेल केल्यावर कधी कधी लोकांना पसंत पडत नाहीत. काही ग्राहक असे आहेत की ते फेक ऑर्डर करतात, म्हणजे असंच टाइमपास म्हणून ऑर्डर करायचं आणि घरी गेल्यावर डिलिव्हरी बॉय घरी गेल्यावर नाही आम्ही ऑर्डरच नाही केली म्हणून प्रोडक्ट घ्यायचं नाही, असंही खूप वेळा होते. मग त्याच्यासाठी आपल्याला बघायला ही टॅब आहे रिटर्न्स. ह्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटेड मध्ये गेला तर तुम्ही इथं प्रॉपर बघू शकता. तिथं बघू शकता की तुमचे कस्टमर रिटर्न किती आहे आणि कुरिअर रिटर्न किती आहे. आज 14 मार्च आहे. आज एकही कस्टमर रिटर्न नाही आहे. मी एक दाखवते तुम्हाला कुठल्या टाईपचं असतंय. इथं तुम्ही शो डिटेल करा. शो डिटेल केल्यावर आपल्याला दिसेल हे प्रोडक्ट कुठलं प्रोडक्ट रिटर्न आलंय, त्याची प्राइस काय होती आणि हे रिफंड आहे. म्हणजे त्याला साईट तर आपल्याला डायरेक्टली पैसे लगेच देत नाही. कस्टमरला प्रोडक्ट मिळाल्यावर त्याच्याकडून कलेक्शन झाल्यावर आपल्याला 2-3 दिवसात पैसे मिळतात. आता ह्याचं रिझन पण दिलेलं आहे इथं. बायर कमेंट साईज इज बिग. प्रत्येक प्रोडक्ट तुमचं रिटर्न आल्यावर त्याच्यात कमेंट्स असते जर ते कस्टमर कडून रिटर्न असेल तर. आणि काही वेळेला कुरिअर रिटर्न का होतात की ते काही जण फेक ऑर्डर देतात, फोन उचलत नाहीत, त्याच्यामुळे कुरिअर बॉय दारात जाऊन परत येतोय. ह्या प्रकारच्या अशा प्रकारे ई कॉमर्स मध्ये व्यवहार होतात. आपण लिस्टिंग बघितलो, प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज कसं करायचं बघितलो, ऑर्डर आल्यावर कसं बघायचं बघितलो, परत प्रोडक्ट सेल झाल्यावर ते रिटर्न आल्यावर काय करायचं बघितलं. आता प्रोडक्ट सेल झाल्यावर त्याचं पेमेंट येतात. तर आपण बघूया पेमेंट कशा प्रकारे येते. रिपोर्ट्स मध्ये जावा, इथं आहे पेमेंट टॅब आहे. इथे तुम्ही डेट वगैरे घातल्यावर दिसेल तुम्हाला का पिरियड घातला की किती आले दिसेल. आता इथं आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंटचं आलेलं आहे 17,588 आणि कॅश ऑन डिलिव्हरीचे 17,377 आणि एकूण आहे 34,966. हे मे बी 2-3 दिवसात पैसे जमा होतात. हे ई कॉमर्स इझिली तुम्ही करू शकता.
खूप डिमांड आहे आणि मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली खूप लोक कमी आहेत ह्याच्यात. आहेत ते सगळे दिल्ली UP साईडचे आहेत. त्याच्यामुळं आज कोविडच्या काळात भरपूर जणांचे उद्योग गेलेले आहेत. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर नसाल तरी पण तुम्ही तुमच्या भागात जोही कुठला प्रोडक्ट आहे जो तुम्हाला होलसेल मध्ये मिळतोय, कमी रेट मध्ये मिळतोय, तो तो घेऊन तुम्ही ई-कॉमर्स स्टार्ट करा. खूप बेनिफिट आहे. सुरुवातीला प्रॉफिट दिसणार नाही खरं, 2-3 महिन्यानं खूप प्रॉफिट दिसेल. आजचं माझं सेशन संपलेलं आहे. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारू शकता. मी चेक करतोय, म्हणजे अजून तरी प्रश्न आलेले नाही आहेत. सगळे कमेंट चांगले येत आहेत. प्रश्न आलेले नाही आहेत. गुड वर्क, खूपच छान असे कमेंट्स आले. सगळे कमेंट 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 आलेली, एक प्रश्न आलेला आहे. साफिया शेख हा विचारतायत. हा साफिया शेख जी विचारतायत, प्लीज टेल मी अबाउट ड्रॉप शिपिंग सर्व्हिस. शिपिंग चार्जेस. ड्रॉप शिपिंग सर्व्हिस, ड्रॉप शिपिंग असतं ना, हा त्याच्याबद्दल माहिती विचारतात. ड्रॉप शिपिंग आणि ई-कॉमर्स वेगळं आहे, त्याच्याबद्दल ते माहिती होय. विचार. ड्रॉप शिपिंगचं ऍक्च्युली मला माहिती नाहीये. मी फक्त ई-कॉमर्स मध्ये करते. आणि कुठला प्रश्न आहे काय सर? अजून तरी काही प्रश्न दिसत नाहीयेत. 2 मिनिटं वेट करतो. हा कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा, नाही तर आपण सेशन एंड करूया.
रश्मी मॅडम, कोणाचेही प्रश्न नाही दिसत आहेत. सर मी एंड करूया. हो, ठीक आहे. तर रश्मी मॅडम, तुमचे आभार. आणि त्याआधी थँक्यू. तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना संधी दिल्याबद्दल अ, काही आभार मानतोय मी. शरदजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे मॅडम, अजितजी पवार साहेब, महबूबजी शेख सर आणि ओमकार माळी सर यांचे खूप खूप आभार. रश्मी मॅडम, तुमचेही आभार. थँक्यू. मी पण मला ही संधी दिल्याबद्दल सगळ्यांची आभारी आहे. परत एकदा सांगते, ई कॉमर्स ही आता वाढणारी आणि करंट सिच्युएशनची गरज आहे. पॉसिबल असेल तर ट्राय करा. खूप चांगली ग्रोथ आहे, कारण काळाबरोबर चालणं ही आजची गरज आहे. थँक्यू. सर बंद करूया. हो, धन्यवाद. मी ओके, करतो. थँक्यू.